हॅलो नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत खरपूस वांग्याचे काप, जे बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मस्त मऊ लागतात. ही रेसिपी बनवायला खूपच सोपी आहे आणि रोजच्या जेवणात भाजी चपाती किंवा वरण भातासोबत एकदम परफेक्टच लागते. हे वांग्याचे काप इतके छान लागतात की मुलं असोत किंवा मोठे, सगळ्यांनाच ही रेसिपी आवडते म्हणजे आवडतेच. जसं तुम्ही मच्छी फ्राय करताना तशाच पद्धतीनं आपण हे वांग्याचे कापसुद्धा फ्राय केलेले आहेत आणि टेस्ट तर एवढी भन्नाट लागते ना त्याची, आणि वरून एकदम कुरकुरीत लागतात. आणि आतून जर तोडलं ना की मस्त असं मच्छीचा जसा आतमध्ये गाभा असतो ना, तशा पद्धतीनं वांग्याचासुद्धा गाभा एकदम परफेक्ट असा शिजलेला असतो. आणि हे वांग्याचे काप ना तुम्ही डब्यालासुद्धा देऊ शकताय. डब्याला दिलं ना तर मुलं 2 घास जास्तीचेच खातील. एवढी सुंदर आणि टेस्टी हे वांग्याचे काप लागतात. त्यासाठी आपण वांगं घेतलेलं आहे मोठं, त्याचे सगळं देठ काढून घ्यायचा आणि नंतर मग आपण याचे काप करून घ्यायचे. काप याचे एकदम पातळ करायचे नाही आहेत, कारण फ्राय करताना ते तुटू नयेत किंवा ते लगेच भाजून ना कुरकुरीत होऊ नयेत. आपल्याला ना वरून कुरकुरीत आणि आतून मऊ आपल्याला हे काप हवे आहेत. त्यामुळे मीडियम साईजचे आपण इथं काप करून घ्यायचे आहेत. आणि हे सगळे काप केल्यानंतर आपल्याला यांना पाण्यामध्ये ठेवायचे आहे, जेणेकरून वांगं काळं पडू नये. कारण खूप जास्त वेळ कापल्यानंतर वांगे जेव्हा आपण वर ठेवतो तर तेव्हा ते काळे पडतात. त्यामुळे आपण असं त्यांना पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं, म्हणजे काळे पडणार नाहीत. आणि छान असा आता मसाला आपण करून घ्यायचा आहे. बघा, सगळी काही जे आहे ना वांग्याचा हा फ्लेवर वगैरे टेस्ट ती ना फक्त त्या मसाल्यामध्येच आहे. आणि तो मसालाच एवढा भन्नाट आहे ना की त्याची टेस्टच लय भारी लागणार आहे वांग्यांना. आता इथं अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घातली आणि अर्धा चमचा मीठ घातलं. 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स केलं की मग याच्यामध्ये पाणी घालून ही पेस्ट एकदम पातळ करून घ्यायची, म्हणजे आपल्याला वांग्याला ही पेस्ट लावायला सोपी पडेल. जेवढं आपल्याला अंदाजे असतो ना की ही व्यवस्थित लावता येईल वांग्यांना, तेवढेच पातळ करा. खूप जास्त पातळ करू नका, ते वांग्यावर राहणार नाही, ही पेस्ट निघून जाईल लगेच. त्यामुळे ना अशी दरदरीत ही पेस्ट ठेवायची. आणि आता आपली पेस्ट तयार झाली आहे. ही सगळी वांग्याची काप आहेत ना ती आपण यामध्ये घालूया आणि मस्त असं दोन्ही बाजूनेही त्याला पेस्ट लावायची आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे. एकदम व्यवस्थित ही पेस्ट लावायची आहे, म्हणजे वांग्याला ना छान टेस्ट लागेल आपल्या. मस्तपैकी ना आपण वांग्यांना सगळ्या. तर आता याची पुढची स्टेप म्हणजे आपल्याला याला छान असं घोळवायचं आहे पिठामध्ये. मग ते पीठ तयार आपण करायचे. मस्त असं आपण त्याला मसाला लावून ठेवला आहे. आता आपण इथं 1 वाटी, छोटी वाटी घेतले, 1 वाटी रवा घेतला, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतले आणि त्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घातले. हे का घालायचे मसाले की आपण जेव्हा याच्यामध्ये घोळवू ना वांग्याचे काप, त्याला ना वरून हे कोटिंग असेल तर प्लेनच असणार आहे, त्याच्यामध्ये तिखट मीठ काही नसेल ना तर त्याला एवढी टेस्ट लागत नाही. तुम्ही ना ह्या अशा ज्या घोळामध्ये ना थोडंसं तिखट मीठ थोडं टाकून बघा, त्याची टेस्टच एवढी भारी लागते ना. वरचं जे कुरकुरीत आवरण असतं ना ते सुद्धा आपण सोडत नाही खायचं, एवढी त्याची छान टेस्ट लागते. त्यामुळे नेहमी कशासाठीही असा घोळ बनवतो ना आपण, मच्छी असो किंवा असं काही फ्राय करत असो ना, त्यामध्ये नेहमी थोडंसं तिखट आणि मीठ नक्की घालत जा, म्हणजे छान अशी त्यालासुद्धा टेस्ट येते. आता सगळं मस्त पैकी ना त्याच्यामध्ये घोळवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघा सगळे मी वांग्याचे काप याच्यामध्ये घोळवून घेतलेत आणि सगळ्यांना असं तो घोळ लावून घेतलेला आहे. आता याला मस्त असं आपण फ्राय करून घेऊया. आता आपण काय करायचं आहे, तेल आधीच गरम करायला ठेवलं आहे आणि त्या तेलामध्ये मस्त असं हे फ्राय करून घ्यायचं. आता पॅनमध्ये थोडंसं, म्हणजे डीप फ्राय करायचं नाही, आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. त्यामुळे मी 2-3 चमचे त्याच्यामध्ये तेल घातले. ते चांगलं गरम झालं की मग यामध्ये आपण हे सगळे वांग्याचे काप घालायचे आहेत आणि दोन्ही बाजूने मस्त खरपूस असे भाजून द्यायचे आहेत. कारण याला खूप जास्त तेलामध्ये आपल्याला तळायचं नाही आहे, खूप तेलकट करायचं नाही आहे. तर थोड्या तेलामध्ये आपण याला मस्त असं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे आणि छान असा वेळ द्यायचा, 1-5 मिनटं. त्या 5 मिनटामध्ये मस्त असं दोन्हीकडनं छान खरपूस ते काप भाजले जातात.
आणि मस्त वाससुद्धा एवढा छान सुगंध सुटला आहे ना किचनमध्ये, की सगळे विचारतात काय बनवलं आज, काय बनवले. एवढी छान त्याची टेस्ट लागते. आणि हा मसाला जो आपण बनवला आहे ना त्याच्यामुळेच खरी तर सगळी टेस्ट त्या मसाल्यामध्ये आहे. त्यामुळेच आपल्या वांग्याला छान अशी टेस्ट लागते. त्यामुळे दोन्ही बाजूने छान असे खरपूस आपण वांग्याचे काप भाजून घेतलेले आहेत, फ्राय करून घेतलेत. आणि बघू शकताय किती सुंदर दिसत आहेत. आणि वरचं जे कोटिंग आहे ना ते चांगलं खरपूस भाजायचं, म्हणजे आतमध्येपर्यंत वांगं आपलं मस्त असं शिजलं जातं. म्हणजे कच्चं राहायला नको. त्यामुळे वरून मस्त असा गोल्डन क्रिस्पी कलर आला पाहिजे आपल्या ह्या वांग्याच्या कापांना. मस्त असे आपले वांग्याचे काप तयार झालेले आहेत बघा. तुमच्याकडे चपाती असो, भाकरी असो, वरण भात असो किंवा नुसता भात असेल ना तरी त्याच्यात तूप घालायचं आणि हे वांग्याचे काप त्याच्यासोबत खायचे. एवढे भारी टेस्ट लागते ना याची, की तुम्ही जरी घरी काही नसेल ना खायला बनवलं किंवा भाजी आवडीची नसेल किंवा घरी भाजी शिल्लक जरी नसेल ना तर तुम्ही नेहमीही वांग्याचे काप बनवाल म्हणजे बनवालच. एवढे भारी आणि टेस्टी लागतात. तर मी आज मस्त असा वरण भात बनवला होता आणि वरण भातासोबत हे काप म्हणजे अप्रतिमच लागतात. तुम्ही बघू शकताय एवढे भारी शिजलेत ना आतून की म्हणजे काहीच ही नाही आहे. एकदम परफेक्ट असे आपले हे वांग्याचे काप झालेले आहेत आणि झटपट बनतात. त्याच्यामुळे ना पटापट गरम गरम बनवायचे आणि खायला घ्यायचं. एवढी भारी याची टेस्टसुद्धा लागते ना की तुम्ही वरण भात असो किंवा नुसता भात जरी असला ना तरीसुद्धा तुम्हाला मजा येईल जेवताना. त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करायची आहे बरं का. आधी पूर्ण व्हिडिओ बघा, मस्त अशी रेसिपी बनवा आणि सगळ्यांनी मस्त अशी एन्जॉय करा. व्हिडिओ आवडला असेल